खडूस आजी आहे. खडूस खडूस म्हणतो का रे मला? लाव का रॉकेट लाव का? ए ए हट रॉकेट लाव पळा तिकडे. त्या गहू काढता मेला. काय काकू कशी चालली आहे दिवाळी? मजा येते ना? त्याची मजा गोंगाट नुसता सगळा. हो असं काय करता? आता दिवाळी आहे म्हणूनच तर तुम्ही इथे आलात. पण आम्हाला छान वाटतंय. नाही, घरात एक मोठा माणूस असलंच पाहिजे सणाच्या दिवशी. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. हो का? दिशी राहिला ना तोंडावर. छान दिसतोय ना? नाही, आनंद आमच्या चेहऱ्यावर छान दिसतोय ना. आम्ही सगळे छान दिसतोय ना. थँक्यू. ऐक तेजात आहे? हं. कोणी केलं? काय माहित? मला नाही माहित कोणी केलं. जरा आगाऊपणाच आहे पण हा. असं कोणी मागतं का? मला काय वाटतं माहितीये, आपल्या बिल्डिंग मधली ही जी छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांनी केलं असेल. इंदू काकू काहीतरी बोलले असतील त्यांना आणि मग केले असतील त्यांनी उचापती. ज्याने कोणी केलंय ना, तो मुलगा मला सापडला पाहिजे. मी त्याला 50 रुपयाचं गिफ्ट देईन. मस्त काम केलंय. काय मिठू, तुला काय वाटतं? तुझ्या मैत्रिणी इथे आल्या होत्या? समजा तुझ्या मैत्रिणी इथे पोचल्या तर सामोरं जाऊ शकशील त्यांना? मिठू, मागच्या काही काळात तू काय काय केलंयस, तुझ्यासोबत काय काय घडलंय हे जर त्यांना कळालं तर त्या स्वीकारतील तुला? वकिली आणि फिल्म इंडस्ट्रीतला फरक कळतो का तुला हर्षित? लग्न झालेली स्त्री एक वकील म्हणून स्वीकारली जाते, पण एक हिरोईन म्हणून लग्न झालेली मुलगी नाही स्वीकारली जात. इथे ना माझा कोणी गॉडफादर नाहीये. इथे प्रत्येक दिवस ना माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. मला कुठलीच रिस्क नाही घ्यायची. म्हणजे तुझ्यासाठी आपलं लगीन रिस्क आहे? तू सेटवर येतोस, लोक बोलतात, विचारतात, गॉसिप करतात आणि अशा अफवांनी ना माझं करिअर संपू शकतं. म्हणजे मीच नकोय? हर्षित, तू चुकत नाहीयेस, पण समजूनही घेत नाहीयेस. तू आपण इथे थांबूया. तू हर्षितला ब्लॉक का करतेस? तू खूप नोझी होतोय. मला ना माझ्या आयुष्यातून त्याला ब्लॉक करायचंय, ते पण कायमच. आपल्याला कोणी ओळखू नये, पाहू नये म्हणून इथे लपून बसलीस. आणि आज अचानक तुझ्या मैत्रिणींच्या हातचा फराळ खाल्ल्यावर तुला रिअलाइज झालं आणि तुझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांना भेटण्याची. तुला काय वाटतं, तुझा भूतकाळ त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्या स्वीकारतील तुला? तुझं म्हणणं ऐकून घेतील त्या? मिठू, जेव्हा तुझं सत्य त्यांना कळेल ना, तेव्हा त्या तुला अजिबात स्वीकारणार नाहीत.
तेजा, इथेच या पायऱ्यांवर बसून तासनतास गप्पा मारायचो नाही आपण? पण खूप वर्षात आपण निवांत काही कारणाशिवाय 5 जणी भेटलोच नाही होत ना ग. म्हणजे मी, श्वेता, वल्लरी, आम्ही संसारात अडकलो आणि तुझ्याही कामाच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. त्यामुळे रोज भेटणं लांबचीच गोष्ट आहे, पण रोज बोलणंही होईन असं झालं. खरे केवढी मस्ती करायचो आपण. मस्ती तर करायचोच, पण आपलं प्रेमही तितकं घट्ट होतं. आणि आत्ताचीच गोष्ट घे ना, इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही किती सहजपणे बाहेर काढलत मला. खरंच थँक्यू. पण आता आपण सगळे एकाच ठिकाणी राहतोय ना, मग आता हे कंटिन्यू होणार. अशीच मजा करत राहू आपण कायम. त्याच विषयी थोडं बोलणार होते मी तुझ्याशी. त्याच्या मला असं वाटतं की आता मी माझ्या घरी गेलं पाहिजे. म्हणजे अजून किती दिवस मी राहणार आहे ना अशी तुझ्या घरात. डोक्यावर पडलीस का ग तू? मला एक सांग, मी परकी आहे का तुला? माझं घर तुझं घर नाहीये? अच्छा हा, बरोबर. माझं घर थोडं लहान पडत असेल ना तुला राहायला. त्याच्या ग काही काय बोलतीयस तू? काय बोलतीयस प्रेरणा? मला सांग, मी कधीतरी एकदा तरी तुला हे जाणवू दिलंय की मला तू माझ्या घरात नकोयस किंवा तुझी अडचण होते मला? नाही ना. मग हे बघ, तुझा ना गैरसमज होतोय. मला तसं म्हणायचंच नाहीये, पण आज ना उद्या मला माझ्या घरी जावंच लागणार आहे ना. हे बघ प्रेरणा, मी तुला एकच सांगेन, बाकीच्यांचं मला नाही माहित, पण तुला हवे तितके दिवस माझ्या घरी राहायचंस. मी रिक्वेस्ट करते, राहा ना ग अजून थोडे दिवस. मला माहिती आहे तेजा, मी इथे किती दिवस राहू शकते. मी कधीच नकोशी होणार नाहीये तुम्हाला कोणालाच. तुलाच काय, तसं बघायला गेलं तर मी वल्लरीच्या घरी राहूच शकते की. आणि आजीताई मला तसं काही बोलणार नाही, पण या सगळ्या प्रकरणामुळे खूप दिवस आमचा कॅफे बंद आहे. आणि म्हणजे पैशांचं वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्या. सेव्हिंग्स आहेत ना आमचे भरपूर. पण कॅफे काही फक्त आमच्या दोघांचाच नाहीये ना, बरीच लोक अवलंबून आहेत आमच्यावर. त्यामुळे त्यांच्याही मनात या सगळ्या प्रकरणानंतर इन्सिक्युरिटी असणारच ना. त्यांनाही असं वाटतच असेल की कदाचित कायमचा कॅफे बंद केला तर आपल्याला वेगळा जॉब शोधावा लागेल, असं काही होऊ शकतं ना त्यांच्या मनात. त्यामुळे आता लवकरात लवकर कॅफे चालू करावा लागेल. आणि असा कॅफे जर खूप दिवस बंद ठेवला तर मार्केटमध्ये पण नाव खराब होतं ग शेवटी. आणि त्या उपर घाबरून इथे किती दिवस राहणार होत आम्ही. कधी ना कधी तरी घरी परत जावंच लागेल. मला लवकरात लवकर तिथून निघून जायला हवं. वल्लरी, तेजा, श्वेता, प्रेरणादी यांना कळलं मी इथे आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला गेलं पाहिजे, लवकरात लवकर मला इथून गेलं पाहिजे.
मला पटतंय तुझं बोलणं. नाही, बरोबर बोलतेस तू. आणि या सगळ्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होईल माहितीये काय? हॉटेलच्या कॅफेच्या व्यापामध्ये तू बिझी होशील. हा, म्हणजे मनाने स्टेबल होशील ग. मन गुंतेल तुझं परत कशात तरी. त्यामुळे प्रेरणा दी, जाओ जी लो अपनी जिंदगी. जा. खपस ग फिल्मी. तेजा, प्रेरणा दी म्हटलीस तू मला? मिठूच बोलते असं वाटलं ग एक सेकंड. आपण एवढी छान दिवाळी साजरी करतोय, या सगळ्यात फक्त एकच कमतरता आहे. आपली मिठू इथे नाहीये. ती असती तर तिने धुळगूस घातला असता. किती धमाल केली असती आपण. मिठू आत्ता इथे असली असती ना, दिवाळीचा धमाका केला असता तिने.